महापालिकेची इलेक्शन ही जशी विकासाचं धोरण, विकासाचं दृष्टिकोन ठेवून चालणारी इलेक्शन, तशीच ही इलेक्शन सांगली कुणाच्या हातात सुरक्षित आहे हे ठरवण्याची ही इलेक्शन आहे. महापालिकेच्या इलेक्शनमध्ये विकास कामांबरोबरच ह्या सांगलीच्या विकासासाठी ज्यांनी अहोरात्र काम केलं ते आदरणीय सुधीरदादा असतील, आदरणीय चंद्रकांतदादा असतील, सर्व माजी नगरसेवक असतील, अशा सगळ्यांना पुन्हा एकदा आशीर्वाद देण्याची ही इलेक्शन आहे. केंद्र आणि राज्य शासनामधनं जो हजारो कोटीचा निधी आपण आजपर्यंत आणला आणि भविष्यातही आणू शकतो, हे कोण करू शकतं हे ठरवण्याची ही इलेक्शन आहे. अनेक बाबतीत ही इलेक्शन महत्त्वाची ठरणार आहे. आज विरोधक जर का बघितले तर माझ्या मते तरी कुठलाच पक्ष लढत नाही आहे. माझ्या मते सांगलीचे झाडून सगळे गद्दार जे आहेत ते लढायला लागलेले आहेत. नाव घेऊन सांगतो, सांगलीचे खासदार विशाल दादा लोकसभेच्या इलेक्शनला त्यांनी दंगा केला की इस्लामपूरमध्ये बसून एका माणसानं माझ्यावर अन्याय केला, गल्लोगल्ली जाऊन रडले, सांगलीकरांना इमोशनल ब्लॅकमेल केलं. आणि आज काय चाललंय? आज ते सगळेच एकत्र बसलेले आहेत. सांगलीच्या प्रत्येक प्रभागामध्ये जर का तुम्ही बघितला तर कोण पुढं सरकलंय, कोण मागं सरकलंय, पण सगळ्यांनी एकमेकाशी ॲडजस्टमेंट केली आहे. म्हणजे ज्यांनी सांगलीवरती आयुष्यभर सूड उगवला, आजही ज्यांच्या मनात सूड भावना संपलेली नाही आहे, ज्यांनी 20 वर्षापूर्वी सांगलीच्या रक्तामध्ये कोकेन पेरलं, ज्यांनी सांगलीमध्ये टोळ्या टोळ्या बनवून, ज्यांनी व्यापाऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना, भाजीवाल्यांना, सर्वसामान्य कष्टकऱ्यांना कधी जातीवादी केसच्या नावावर, कधी महिलांच्या खोट्या केसच्या नावावर, कधी आणखीन काहीतरी करून असं पिळून काढलं, खंडण्या वसूल केल्या, त्यांना मांडीला मांडी लावून बसणारे आज सांगलीच्या विकासाची भाषा करायला लागलेत. मी तर म्हणेन, परवा एका नेत्यानं, नेता कसला तो पण सोडा, सांगलीवर सूड उगवणारा तो एक विकसित माणूस आहे, तर त्यांनी सांगितलं आम्ही नशेवरती बोलणार आहे, आम्ही गुन्हेगारीवर बोलणार आहे. माझी इच्छा आहे तुम्ही याच. तुम्हाला जर का आरसा दाखवला तर सांगलीच काय, तुम्ही आष्ट्यापासून सुद्धा खाली येऊ शकणार नाही. कारण तुमचा आरसा, तुमचे सगळे पुरावे आम्ही सगळं काढून ठेवलेलं आहे. खरं आहे, 20 वर्षापूर्वी ज्यानं सांगलीच्या रक्तात कोकेन पेरलं तो आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतो. आणि त्याच्या शेजारी आता आमचे खासदार साहेब बसणार, त्याच्या शेजारी आता आमचे काहीतरी कुठले तरी मित्रपक्ष बसणार, ज्यांना सांगलीचा विकास करायचा आहे ते असल्या भानगडी करत नसतात. आणि खऱ्या अर्थानं दुसरीकडे जर का बघितलं तर सांगलीचा विकास हजारो कोटी, मग महापालिकेच्या माध्यमातून असेल, आदरणीय दादांच्या माध्यमातून असेल, आदरणीय चंद्रकांत दादांच्या माध्यमातून असेल, आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून असेल, जर कुणी आणला असेल तर तो फक्त भारतीय जनता पार्टीनं आणला. तुम्हाला सगळ्यांना आठवतंय की सांगलीचा बंधारा पाडायला निघाले होते. कोण होते हो? म्हणजे उशाला आपली नदी असून सुद्धा आपल्याला तहानेनं व्याकुळ करण्याचा सूड जर का कोण उगवत असेल तर हीच ती मंडळी होती. दाखवा तेव्हाचा एक पेपर काढा किंवा एक स्टेटमेंट दाखवा की जे आज आमचे विरोधक आहेत, भारतीय जनता पार्टी महायुतीचे विरोधक आहेत, त्यातल्या एकानं स्टेटमेंट केलं म्हणून दाखवा. कुणीही केलं नाही. बंधारा जर का कुणी वाचवला असेल तर तो फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, सांगलीकर नागरिकांनी वाचवला. सांगलीचं 50 वर्षाचं पुढचं भविष्य म्हणजे आपलं विमानतळ. महाविकास आघाडीच्या काळामध्ये 163 एकर जमिनीचा फक्त 30 कोटीमध्ये मुंबईमध्ये व्यवहार झाला आणि इथं त्याचे प्लॉटिंग पाडले, 2-2 लाख रुपयाचे चेक घेतले, 750 कोटीचा व्यवहार झाला होता. दाखवा हे आज महाविकास आघाडीच्या किंवा हे जे कोण विरोधक आहेत आमचे, जे कोणी स्टेजवर बसणार आहेत त्यातले एकाच स्टेटमेंट दाखवा, हा पृथ्वीराज पवार परत राजकीय स्टेज चढणार नाही, लक्षात ठेवा. मग हे विमानतळ जर का कुणी वाचवलं असेल तर ते आदरणीय सुधीरदादांच्या प्रयत्नातून, आदरणीय चंद्रकांत दादांच्या प्रयत्नातून आणि आपण सगळ्या सांगलीकरांनी वाचवलं.